कमान उभी करायला खर्च काय कमी येणार आहे वे? हा, नाही म्हणलं तर 2-2.5 लाख रुपये तरी येईल. भैया एवढा खर्च कोण करणार? अरे आम्ही आहे की. आता काय आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही फक्त तुमच्या कानावर टाकायला बोलवलेलं आहे. हा, आता तुमच्या सगळ्यांना माहिती आहे, मी मीटिंग मध्ये बोललो पण होतो, पण शीतलनं हा मुद्दा हाणून पाडला. असो, काय हरकत नाही, आमचा निर्णय झालेला आहे. अरे देशासाठी एवढं मोठं बलिदान दिलं त्या माणसानं, गावचं नाव एवढं मोठं केलं, आपण त्याच्यासाठी साधी शुल्लक एक कमान नाही बांधू शकत? पण भैया तुम्ही हे एकट्यानं सगळं काय करायची गरज आहे तेव्हा? म्हणजे आमचं बी योगदान असू द्या की. नाही, टॅलेंट तुमचं खरं आहे, पण याचा लोड मला कोणाच्या खांद्यावर टाकायचा नाही. आता हे मान्य आहे भैया तुमचं, पण तुम्ही आता काय म्हटला की आपल्या गावचं विक्रमनं नाव मोठं केलं. आता गावातल्याच लोकांना मदत केली पाहिजे ना. काय रे, केली पाहिजे का नाही? बरोबर आहे. हो बरोबर आहे. बर बर बर, आता तुम्ही म्हणताय म्हणून ठीक आहे. पण टॅलेंट, साधारणतः गावामध्ये किती घर असतील? 200. 200 म्हणजे आपण घरटे 1000 रुपये जरी काढले तरी 2-1 लाख रुपये जमा होतील. वरचे काय 5-50 असेल ते मी टाकीन. हा, चालतंय का? चालेल की भैया. हा भैया, अशा चांगल्या कामाला कोण नाही म्हणणार नाही. हा, बरं, आजच्या आज सगळी वर्गणी जमा झाली पाहिजे. हा, बरं सुरजा, गोट्याला फोन कर, त्याला सांग की या ठिकाणी असाच एक मुद्दा ठरलेला आहे वर्गणीचा. हा, तर तू एक ग्रुप कर, त्याला एक ग्रुप करायला सांग. निम्मी निम्मी पोरं डिवाइड व्हा. हा, तू वर 40 जा, त्याला खाल 40 पाठव. होय होय, मी गोट्याला सांगतो, तू एका बाजून सुरू कर आणि मी एका बाजून सुरू करतो. ए रिवार सेंड. म्हणजे निघा. काय लागलंय पोरांना? हा, पोरं शिकली, प्रगती झाली. या भैया हम्म, तुम्ही सांगितलं तसं मी बोललोय खरं, पण तुम्ही कशाला या मॅटर मध्ये पडताय? टॅलेंट, उद्या कमान उभी राहिल्यानंतर लोक काय म्हणणार? काय कमान चांगली झाली, आयडिया कुणाची आहे? भैयांची, हा, पैसे कुणाचे आहेत? गावकऱ्यांचे, बांधणार कोण? गावातली लोक. आणि नाव कोणाचं होणार? भैया अहो मानलं की तुम्हाला. टॅलेंट, अरे टॅलेंट कमी पडायला लागलंय तुमचं. जा चार्जिंग करून या, जा. टेन्शन नॉट भैया, होतंय सगळं ठीक. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कशाला 50,000 टाकताय त्यात? अरे घातलेत कुठं? आपल्याला बोलायला काय जाते? आधी सगळ्यांची गोळा तर होते, मग आपलं बघू. हा ते पण आहे, पण भैया त्या शीतलनं काल घातलेला राडा विसरू नका. नाही टॅलेंट, भले तिच्यावर मी मनापासून प्रेम केलं असेल, पण तिच्या प्रेमात मी देवदास होणार नाही. हा हा, गॉट इट. गॉट इट. तिच्या प्रेमामुळं आपल्या करिअरकडे दुर्लक्ष करून कसं चाललं? पॉइंट आहे भैया. अरे प्यार मोहब्बत एक तरफ और पोट पाणी दूसरी तरफ. आपली ड्रीम्स लई मोठी आहेत टॅलेंट. ते बी आहे म्हणा भैया. एकदा होऊ दे रे मला आमदार, मग दाखवतो एकेकाला. अहो पण ए, तुझं पण बिन घाल चुलीत. तुझ्या मनात काय चाललंय ना ते कळतंय आम्हाला. तिला नाक घासायला लागत असतो बघ आपण, विसरत नसतो घेऊ भैया. माइंडेड. जितू शेठ, ओ जितू शेठ, कोण आहे का घरात? माहित होती का हो? सगळे आलाय, काय झालं? वर्गणी द्या. वर्गणी कसली? हो, आम्ही वर्गणी गोळा करतोय. शहीद विक्रमची कमान उभी करायची आपल्याला. हा
ताय ओ ताय आले. काय ग? पोरासनी पैसे द्यायचे. कसले? आम्ही वर्गणी गोळा करतोय. फाट्यावर कामान उभी करायचे. कसले कमान? अहो आता पैसे देणारे का नुसतं प्रश्नच विचारणार होय? अहो विक्रमच्या नावानं कमान उभी करायची आहे ना, त्यासाठी. ती होय. बर, किती द्यायची वर्गणी? फक्त 1000 रुपये. 1000 रुपये? बापू नमस्कार. कोण भैया साहेब या बसा की. नाही नाही अहो आता काय बसत नाही, जरा गडबडीत आहे. का? काय जरा वर्गणी गोळा करायची. कसली वर्गणी? काय जी कामं खरं तर तुम्ही केली पाहिजेत ती आम्ही करतोय. कसलं काम? अरे राहुल, आता परवा ग्रामसभेत भैया काय बोलले माहितीये ना, की गावच्या फाट्यावर शहीद विक्रम राऊत या नावाने कमान उभारायची. त्यानं काय होईल तर गावात येताना पहिल्यांदा काय दिसेल तर आपल्या विक्रमचं नाव. अरे वा वा वा, काम सुरू केलं व्हय तुम्ही? हा हा तुम्ही म्हणाला होतात ग्रामसभेच्या मीटिंग मध्ये, तेच ना? कसं आहे बाप्पू, भैयांची आयडिया चांगलीच आहे, पण आता तुम्ही लोकांनी त्यांना सपोर्ट केला नाही. पण आता भैया स्वतः ऍक्शन घेणार आहेत. टॅलेंट काय लोकांनी आपल्याला सपोर्ट करो अगर न करो, कारण आमच्या भावाची विक्रमरावची कामं आम्ही उभी करणार आहे. हा मग कोणी वर्गणी देऊ अगर ना देऊ, आमच्या भावाची विक्रमरावची कमान उभी राहिलीच पाहिजे. काय राहुल शेठ? किती वर्गणी गोळा करायचे? राहुल, घरटी 1000 रुपये. अहो सगळेच देणार आहेत. 1000 रुपये नसतील घरात, आणि हे आणि नाना दोघं पण बाहेर गेले. काय काकी, वर्गणी द्यायला पैसे नाहीतोय आणि आम्ही काय आमच्या कामासाठी थोडीच मागतोय. अरे असतं तर दिलं असतं की, कधी नाही म्हंटलय का? पण 1000 रुपये जरा जास्तच होते म्हणून म्हंटल. तेवढे नाही आहेत आमच्याकडं, पण जेवढे आहेत तेवढे देऊ का? अहो सगळ्यांचे ठरलं 1000 रुपये काढायचे. अहो पण एवढे राहू द्या, आपण विक्रमसाठी एवढं करतोय, आम्हाला वाटलं सगळ्यात पहिले तुम्हीच पुढे याल. आणि काकी, अहो विक्रम शीतलला बहीण मानायचा, विसरला का काय तुम्ही? हा ए चला रे, हे काय वर्गणी द्यायची नाही. गावच्या मीटिंग मध्ये पण शीतलनं विरोध केला होता या कमानीसाठी. हे काय पैसे द्यायचे नाही. चला. अहो नाही, हे आले की पैसे लावून देते. अहो ऐका तर. असू दे आता. काय ग? कोण आलं होतं? काय झालं? पोर आलेली वर्गणी मागायला. वर्गणी? अहो त्या विक्रमच्या नावाची कमान उभारायची ना फाट्यावर, ती वर्गणी. अगं मग देऊन टाकायचं की. अहो प्रत्येकी 1000 रुपये काढायचे ठरले. आणि आता हातात नाही तर कुठनं द्यायची? असू दे, हे आले की यांच्याशी बोलून घेऊयात. अहो भय, पण ती पोरं नाराज होऊन गेलीत ना. आणि आता सगळ्या गावभर चर्चा करत बसले. नाहीतर काय.